गुड आफ्टरनून टू ऑल. मी देवेन लोढा आता तुमच्यासोबतच आहे. इंटर्नशिप टिळकला करत आहे. ॲक्च्युली मला काय माहीत नव्हतं असं काय बोलायचं आहे, पण येता येता आई बोलली की तुम्हाला थोडं एक रिव्हिजन देतो फक्त, की मानस रोगवरती बोलणार आहे तुमच्याशी. तर थोडं थेरॉटिकल पार्ट फक्त एक रिव्हिजन देतो आणि मग व्यवहारी जे काय मनोरोगवरती बोलेल ती बोलेल. तर आपल्याला मनोवह स्रोतसच्या हेतूंमध्ये फक्त स्टार्टिंगला क्लासिफिकेशन दोन आलेत. एक म्हणजे दोषज हेतूमुळे जे होतात आणि एक आघातज. आघातजमध्ये मग परत धी धृती स्मृती भ्रंशमुळे, प्रज्ञापराधमुळे आणि मग विष बाधा वगैरेमुळे झाले असेल किंवा ग्रहबाधेमुळे झाले असतील, एवढे आपल्याला हेतू सापडतात. त्यात मग परत आपल्याला मुख्यतः 3 ते 4 रोग आपल्याला व्यवहारमध्ये खूप दिसतात. म्हणजे थेरॉटिकली एक आहे उन्माद, अपस्मार, अतत्वाभिनिवेश आणि मदात्य. हे 3-4 आपल्याला फ्रिक्वेंटली दिसणारे रोग आहेत. त्यात पण उन्मादचे रुग्ण आपल्याकडे सध्या जास्त आहेत. उन्मादमध्ये जसं बोललेत की मनोबुद्धी स्मृती ज्ञान स्मृतिमती भक्तिशील चेष्टाचार विभ्रम विद्यात, म्हणजे की या सगळ्यांचा विभ्रम झाल्यामुळे उन्माद उत्पन्न होतो. तर उन्मादमध्ये आणि अपस्मारमधला मेन डिफरन्स एवढाच की उन्मादमध्ये वेग येत नाहीत, अपस्मारमध्ये वेग येतात. आणि अवेगकालीनमध्ये अपस्मार हा एकदम रुग्ण हा एकदम नॉर्मल ह्युमन बिईंगसारखा असतो. आणि चिकित्सा डिफरन्समध्ये एवढं सांगितलं की अपस्मारमध्ये अवेगकालीन चिकित्सामध्ये त्याला शोधन उपक्रम करून चिकित्सा करायची आहे. आणि तत्वाभिनिवेशमध्ये काय बोललेत की त्याला व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड ह्यात त्याला डिफरन्स कळत नाही. त्याला सत्य असत्यामधला डिफरन्स कळत नाही आणि त्याचं हालचाली त्यानुसार असतात. कृती जो काय करतो, वाईटला चांगलं समजून त्याची कृती चालू असतात. त्यानंतर जर ग्रहबाधेमध्ये वगैरे जर मानसरोग उत्पन्न झाला असेल तर आपण आयुर्वेदमध्ये ग्रहबाधेची चिकित्सा किंवा मंत्र वगैरे धूपन वगैरेची चिकित्सा करून ते ट्रीट करतो. आणि दुसरं अजून त्यात आहे की जर बालग्रहामध्ये एक वर्णन आहे की रेवती ग्रहाचं जर ग्रहबाधा झाली असेल तर उत्पन्न होणारा हा बालक तो मनोवह स्रोतस म्हणजे मानस रोगी उत्पन्न होता असं एक बोललेलं आहे. आणि त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण आचार रसायन पाळण वगैरे तेवढंच सांगितलेलं आहे. बाकी तर जे काय व्यवहारी ज्ञान असेल ते मग आई बोलेल तुमच्याशी. थँक्यू. धन्यवाद देवेन. निश्चितच आपल्याला कोणतंही व्यावहारिक ज्ञान घेताना त्याच्या अगोदरचं आपल्याला शास्त्रोक्त ज्ञान असणं अपेक्षित आहे, थेरॉटिकल ज्ञान अपेक्षित आहे. देवेंनी छान आपल्याला समजून सांगितलं की कसं व्यवहार दृष्टिकोनातून उन्माद, अपस्मार किंवा तत्वाभिनिवेश किंवा अजून काही मानसव्याधी असतील यांच्याकडे एक छोटा दृष्टिकोन कसा द्यायचा. तर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्याला व्यावहारिक ज्ञान द्यावं. थँक्यू सर. आणि सगळ्यांचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन की आत्ताच तुम्ही सर बोलले की सगळे इंटर्न्स आहात आणि BMS किंवा आयुर्वेदाची परीक्षा पास करणं तसं जिकरीचं आहे. आणि त्यात आयुर्वेदाशी नाळ जोडणं हे त्याहूनही जिकरीचं आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यात पहिले अभिनंदन याच्यासाठी करते की आयुर्वेदाशी तुम्ही जुडलेले आहात आणि आयुर्वेद हा आपल्याला जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये पुढे जाण्याची एक वेगळी दिशा दाखवून देतो. आत्ताच देवेन खरं तर तो बोलणार नव्हता, फक्त येताना आणि सहज मी म्हटलं की मला तू फक्त एक थेरॉटिकल आपण रिव्हिजन करूया, आणि तो एवढं छान सांगत होता की मला असं वाटलं की त्यांनी इथे बोलावं. मला म्हणे मम्मा, म्हटलं ठीक आहे ना, इट्स ओके, आपलेच लोक आहेत आणि आपल्याच लोकांमध्ये तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करता त्यावेळेसचा जो कॉन्फिडन्स असतो तो तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतो. मानस चिकित्सा किंवा त्याचं आपण कसं बघायचं त्या दृष्टिकोनातून तुमच्या क्लिनिकमध्ये ज्यावेळेस रुग्ण येतो किंवा कुठलाही रुग्ण ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो शरीर भावाने पीडित असतो म्हणून तुमच्याकडे येतो, पण त्याचं मूळ आपल्या आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की मनोवह स्रोतस आहे. म्हणजे सगळ्यात पहिले दृष्ट काय होत असतं तर मनोवह स्रोतस, आणि त्याच्यानंतर तुमचं शरीरावरती त्याचे परिणाम दिसायला लागतात. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला सुरुवात म्हणजे मी खूप थेरॉटिकलमध्ये न जाता डायरेक्ट पेशंट ओरिएंटेड केसेस किंवा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कसं त्याच्याकडे बघायचं आहे
हेच सांगेन की देवेंनी सांगितलं की आपण गर्भिणी म्हणजे रेवती ग्रह जर बाधित झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये काही लक्षणं दिसायला लागतात. म्हणूनच आपण सध्या गर्भसंस्कार एक खूप मोठा रोल यामध्ये प्ले करतो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. गर्भसंस्कार, शरीर शुद्धी, बीजशुद्धी, मनशुद्धी आणि नंतर गर्भधारणेचा काळ, या चारही गोष्टींकडे तुम्ही खूप कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची OPD सेट करू शकता, तुम्ही मास्टर की करू शकता. खूप छान रिझल्ट आपल्याला त्यामध्ये दिसतात. आजकालचं जर जीवनशैली आपण पाहिली तर रॅट रेस चालू आहे. मनोवह स्रोतस दुष्ट होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? षड्रिपू, मोह, मत्सर, लोभ, ईर्ष्या, सगळ्याच गोष्टींमध्ये. त्याच्याकडे मर्सिडीज आहे, माझ्याकडे असायलाच हवी आहे. हे IT कंपनीचं झालं, परंतु सध्या मी जेव्हा OPDच्या बाहेर निघते, रूट लेवलला ज्यावेळेस आम्ही काम करतो, स्त्रियांमध्ये सुद्धा ही ईर्ष्या चालू झालेली आहे की तिच्या अंगावर जी साडी आहे त्याच्यापेक्षा भारीतली साडी माझ्या अंगावर पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि मग तिथेच मनोभाव स्रोतच दुष्ट व्हायला सुरुवात होते, तिथेच ईर्ष्या निर्माण व्हायला सुरुवात होते आणि नंतर मग त्या रॅट रेसमध्ये आपण कधी चालले जातो ते आपल्याला कळत नाही. मग इथे जीवनशैली खूप महत्वाची आहे. जीवनशैलीमध्ये मग आचार रसायनही तेवढंच महत्वाचं आहे, आहारही तेवढाच महत्वाचा आहे. ज्यावेळेस रुग्ण येतोय त्याच्या हालचालींवरनच तुम्हाला लक्षात येतं, त्याच्या बॉडी लँग्वेजवरनच तुम्हाला लक्षात येतं की कुठे पाणी मुरतंय. कालचंच एक उदाहरण देते. एक रुग्ण आहे, त्याचा स्पायसेसचा बिझनेस आहे, सगळीकडे स्पायसेस सप्लाय करतो, पूर्ण दिवस तो स्पाइसेस सप्लाई करतो. मैम मुझे अस्थमा की बीमारी है, मुझे बहुत छींकें आती है, मुझे बहुत घबराहट होती है, मुझे बहुत छाती में धड़धड़ होती है, मुझे कभी भी अटॅक आ सकता है. सगळे हजारो डॉक्टर्स करून झालेले आहेत, हजारो इन्व्हेस्टिगेशन करून झालेले आहेत, बट नथिंग इज देअर. इथे काय आहे? भय, भीती. बरोबर की नाही? ह्याच्यातूनच उन्मादाकडे तो जाऊ शकतो. बरोबर आहे ना? याच्यातूनच तो मनोवह स्रोतच दूषित होऊन त्याच्या कारणांकडे जर आपण लक्ष दिलं नाही, त्याला जर ओळखून घेतलं नाही, त्याच्यावरती फक्त औषधांचा भडीमार करत 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 राहिलो तर काय होणार आहे? त्यांनी पोट फक्त औषधांनी भरणार आहे, परंतु त्याचा जो हेतू परिमार्जन आपण सांगतो ते हेतू परिमार्जन आपण दूर करणार आहोत का? नाही. तर सगळ्यात पहिले त्याच्याशी बोलताना की ठीक आहे तू बरा होणार आहेस, वैद्याचं पहिलं वाक्य काय असलं पाहिजे? तू बरा होणार आहेस. नाडी पाहायची, नाडीमध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं प्रबळ गुण कोणता आहे, प्रबळ दोष कोणता आहे. बरोबर आहे की? मनाचे 2 दोष, रज आणि तम, गुण सत्व, त्रिदोष सप्तधातू, अग्नी, याच्यावरतीच आपल्याला काम करायचं. त्याच्या अग्नीवरती सगळ्यात पहिले काम करायचंय. त्याचा जाठराग्नी बरोबर प्राकृत ठेवायचा आहे. त्याच्या आहारावरती थोडंसं फोकस करायचंय. त्याच्या आहारामध्ये काय आहे, तो काय खातोय, सात्विक आहार आहे, राजस आहे, तामस आहे. सगळ्यात पहिले तिथे फोकस करायचं की डाएट. आणि त्याच्यानंतर त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतची विहार, दिनचर्या. मग तो कशा लोकांमध्ये उठतोय बसतोय, त्याचे मित्र कुठले आहेत, सकारात्मक लोक आहेत की रॅट रेसवाले लोक आहेत की नकारात्मक आहेत. ते हेतू परिमार्जन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बेस लेवलला तुम्ही मेडिसिन तर देणार आहात, धात्वाग्नी मांद्य आहे की फक्त जाठराग्नी मांद्य आहे हे पाहून तुम्ही मेडिकेशन
सुरू करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या मनोवह स्त्रोतसाला विकृत करणारं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कुठला दोष असेल तर वात. अभ्यंग. अभ्यंग इज द बेस्ट रेमेडी फॉर मनोवह स्त्रोतस. तेल मालिश करायला सांगायची केसांची आंघोळीच्या आधी, अभ्यंग. दुसरी गोष्ट सत्व वपाज चिकित्सा, की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, मनोबल वाढवणं. मनोबल वाढवायचंय. यू आर द बेस्ट. तू जे काही करतोय ते योग्य आहे आणि त्या योग्यतेबरोबर त्याचं सगळं आधी ऐकून घेणं हे गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे की तो कुठे चुकतोय, पण तरीही सुरुवातीला हा ठीक आहे, यू आर राईट. आणि नंतर मग आपल्याला जिथे चेंजेस करायचे आहेत त्या ठिकाणी तू हे करू नको असं सांगण्यापेक्षा आपण हे असं करूयात का, तुम्हाला जे त्याच्याकडनं करवून घ्यायचं आहे, जी चिकित्सा पद्धती तुम्हाला हवी आहे, तर त्या ठिकाणी त्याला ते सांगणं. हेतू परिमार्जन हे करू नको सांगण्यापेक्षा हे कर सांगणं हे खूप महत्वाचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज देअर. वेन यू विल से डोंट डू दिस, आपलं मन काय सांगतं, तुमची प्रत्येकाची खूबी असते ही. तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली की हे करू नका, काय करणार, करून पाहणार ना की काय होतंय, मला पाहिजे ना, ती उत्सुकता असते, ती मेंटल आपली एक प्रत्येकाचं मनोवह स्त्रोतस हे तसंच बनलेलं आहे की का नाही करायचं, का, व्हाय, केल्याने काय होईल. खूप कमी लोक अशी असतात की तुम्ही जे सांगितलं ते पाळणार असतात, नको करू म्हटलं तर ऐकणारी असतात. त्याच्यापेक्षा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या तत्वानुसार की जे तुम्हाला करवून घ्यायचं आहे त्याच गोष्टीवरती फोकस करायचं. बरोबर है. माझ्याकडे तो फक्त नस्य चिकित्सा, मैम मुझे किसी ने तो बताया है कि आप वो नाक में कुछ तो दवा डालते हो और उससे वो अस्थमा भी ठीक हो जाता है, वो छींके भी बंद हो जाती है और मुझे अच्छा लगेगा. त्याला आधी मी काहीच केलेलं नव्हतं. दोनदा आला, ठीक आहे, त्याच्याशी बोलली, काउन्सिलिंग केलं, मेडिकेशन दिलं, अग्नीवरती काम केलं आणि नंतर प्राणवह स्रोतसावरती काम केलं, परंतु सैटिस्फैक्शन वॉज नॉट देयर. मैम मुझे बहुत अच्छा लगता है मगर वो आपने नस्य चिकित्सा कुछ तो नाक में डालने वाली दवा कुछ दी ही नहीं है, मुझे अच्छा लग रहा है मगर आपने वो नहीं दिया है. कारण कोणीतरी त्याला सांगितलेलं असतं की ते केलं तरच तू बरा होणार आहे. आणि मग परवा दिवशी त्याचं नस्य केलं आणि काल त्याचा फोन आला की मैम मुझे कुछ भी नहीं हो रहा है, अभी मैं एकदम ठीक ठाक हूं. म्हणजे ऑलरेडी हेतू परिवर्जन झालेलं होतं, मेडिकेशननी त्याला बऱ्यापैकी 90% ही वॉज गुड. सगळ्यात महत्वाचं हेतू परिमार्जन, त्याच्यामधला कॉन्फिडन्स की जो आपण दिलेला होता. औषधी द्रव्य त्यांची काम करतच असतात, परंतु तू पूर्णपणे बरा आहेस, तुला काहीही झालेलं नाहीये हे सांगणं खूप महत्वाचं असतं. आणि तेवढंच मी केलं आणि तो रुग्ण आता बरा आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये जे असतं काही वेळा ती गोष्ट केल्याने सुद्धा त्यांना बरं वाटतं. म्हणजे प्लासिबो ट्रीटमेंट सुद्धा खूप वेळा आपल्याला करायला लागतं, आहे की नाही. त्याचप्रमाणे जसं मी सांगितलं की गर्भसंस्कार किंवा गर्भिणीवरती तुम्ही जेव्हा उपचार करता, गर्भसंवाद आपण अभिमन्यूचं पाहतो की गर्भामध्ये 4th, 5th आणि 6th हे 3 महिने असे आहेत की ज्या महिन्यामध्ये 4th मध्ये मनास जाणीव होते, बरोबर आहे. 5th मध्ये ग्रास्पिंग, त्याला कळायला लागतं, आणि 6th मध्ये बुद्धी. म्हणजे 4th, 5th, 6th या 3 महिन्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या चिकित्सा करू शकता. सत्वाची चिकित्सा करू शकता, दैवव्यपाश्रय चिकित्सा करू शकता की जिथे आपण गर्भसंगीत आपण ऐकतो. गर्भिणीमध्ये ऑलरेडी हार्मोनल इम्बॅलन्स असतो,
बरोबर आहे, प्रोजेस्टेरॉन लेवल हाय असते, त्यामुळे ती ऑलरेडी त्रासात असते, तिला खूप साऱ्या उलट्या होत असतात, ऐकून इकडचं तिकडचं ऐकून खूप सारी ती घाबरलेली असते. IT पब्लिक तर गुगल सर्च करून एवढी जास्त, म्हणजे तिला गुगल नॉलेज एवढं जास्त असतं की त्या नॉलेजनीच ती घाबरून गेलेली असते. मॅम मला हा त्रास होणार आहे का, तिला म्हणजे डिलेव्हरीमध्ये तिचं बाळ पोटामध्ये अडकलं होतं आणि मग नंतर तिला ऑक्सिजन लावला होता आणि मग तिचं सीझर केलं, मग मॅडम पहिलेच कळा नाही आल्या तर, म्हणजे इतके सारे त्यांना शंका असतात. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही मनोवह स्रोतसावरती काम करू शकता. तिथे सुद्धा तुम्ही आहार, विहार आणि योगाभ्यास, ध्यान धारणा, मेडिटेशन आणि गर्भसंवाद, म्हणजे सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे, गर्भिणीपासून. त्याच्यानंतर बाळ बाहेर आल्यानंतर गर्भिणीला तुम्ही काय काय सांगू शकता, रामरक्षा ऐकायला सांगू शकता, संक्षिप्त गुरुचरित्रामृत तिला वाचायला सांगू शकता, ज्ञानेश्वरी वाचायला सांगू शकता, अथर्वशीर्ष तुम्ही ऐकायला सांगू शकता, मारुती स्तोत्र तुम्ही तिला ऐकायला सांगू शकता, शयन मंत्र तुम्ही तिला देऊ शकता. देर आर सो मेनी थिंग्स की तुम्ही तिला ऐकायला देऊ शकता. आणि त्याच्यानंतर गर्भसंवाद, सगळे रोज तिला अफर्मेशन लिहायला सांगायचे आणि बाळाला ऐकवायला सांगायचं, कमांड द्यायला सांगायची. म्हणजे तुमची गर्भिणीचं मनोवह स्रोतच तुम्ही छान डेव्हलप करू शकता. तिथून पुढे आपण बालकांवरती जाऊ. बालकाच्या बुद्धीचा विकास 5 वर्षापर्यंत खूप रॅपिडली वाढत असतो. त्यामुळे पॅरेंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल काय आहे की माझं बाळ चबी दिसलं पाहिजे, दॅट्स ऑल. मला माहित नाही ते किती खेळतंय, त्याचं IQ किती आहे किंवा त्याला किती कळतंय, आय डोंट केअर, पण माझं बाळ दिसायला खूप चबी झालं पाहिजे. इथेच गफलत होते आणि इथेच मनोवह स्रोतच पुन्हा दुष्ट व्हायला सुरुवात होते. कारण गोडाचं प्रमाण जास्त, तो खात नाही म्हणून ते मिक्सरमध्ये क्रश करायचं, मांडीमध्ये पायामध्ये गुंतवायचं आणि भरायचं. त्यांनी खाल्लं की तो खेळतो किंवा झोपतो किंवा TV बघतो, दॅट्स ऑल. माझं काम झालं, मी त्याला खाऊ घातलंय, दॅट्स ऑल. परंतु त्या बाळामध्ये स्किल डेव्हलपमेंट, कारण आता सगळे माइलस्टोन डेव्हलप होणार आहेत, त्यामुळे त्या माइलस्टोनला डेव्हलप करताना स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्याच वेळेस त्यांना इंटरॅक्टिव्ह सेशन घ्यायला सांगितलं पाहिजे. मग इथे तुम्ही तुमची OPD कशी सेट करू शकता, मी तुम्हाला एक एक क्ल्यू देते की तुम्ही पुढे जाऊन तुमचा इंटरेस्ट कशामध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता. इथे तुम्ही पॅरेंटिंग किंवा किड्स केअर, तुमचे छोटे छोटे सेशन तुम्ही ठेवू शकता. तुम्ही मोठा सेटअप करून त्यांच्या पंचेंद्रियावरती काम करू शकता, त्यांचे मोटर न्यूरॉन्सवरती तुम्ही काम करू शकता. एक आता मला पुण्यात माहिती नाही, पण नाशिकला म्हणजे माझी नीस जी आहे तिला घेऊन जातात, तिथे सगळे सेन्सरी ऑर्गनला डेव्हलप करणारे स्किल त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे रेती आहे, फाईन वाळू आहे जी समुद्राची रेती, त्याच्यानंतर थोडीशी जाड वाळू, त्याच्यानंतर दगड, त्याच्यानंतर लॉन आहे, कापूस आहे, जे एव्हरीथिंग म्हणजे सगळं नॅचरल. आणि आईनी तिथे बाळाला घेऊन यायचं, 1 तास तिथे खेळायचं, बाळानी आईशीच खेळायचं. तिथे कुठलीही मावशी त्या बाळाला एंटरटेन करणार नाही, दुसऱ्या मुलांबरोबर ते खेळू शकतात, बट आई तिथे सोबत पाहिजे. म्हणजे त्या आईचं आणि बाळाचं कनेक्शन होतं, त्याचे सगळे मोटर न्यूरॉन्स छान डेव्हलप होतात, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचं विनिंग, ज्या वेळेस 6 महिने बाळ अंगावर पितं आणि त्याच्यानंतर आपण फूड त्याला देतो, आहार रचना, किंवा त्याला आपण खायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपण काय करतो, अन्नप्राशन संस्कार. आणि ते अन्नप्राशन संस्कार करताना देखील त्यांना काय करायला पाहिजे, आपण
त्यांना खाऊ देत ना, त्यांना सांडू देत ना, त्यांना त्या हाताचा स्पर्श घेऊ देत. ते थोडंसं कोमट आहे, गरम आहे, मुरमुरे टाका, तुम्ही खजूर टाका, खारीक टाका, त्याच्या हाताला मनगटाला बांधा तुम्ही खारीक, खाऊ देत त्याला, सगळं हात भरवू देत, त्याला माखनचोर बनवू देत. बट लेट हिम. आपण काय करतो, त्याचे कपडे घाण होतील, तो सगळा पसारा करेल, खूप वेळ लागेल, खूप थोडं खाईल आणि खूप सांडेल म्हणून मांडीत घेऊन भरवता. इथे चुका होतात, हे तुम्ही त्यांना सांगू शकता. याच्यावरती पण तुम्ही तुमचे स्किल डेव्हलप करून त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर बनू शकता. विनिंग ऑफ फूड ही एक कॅटेगरी तुम्ही डेव्हलप करू शकता. आले लक्षात? त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की मोटर आणि सेन्सोरी ऑर्गन्स किंवा पंचेंद्रियावरती तुम्ही छान तुमचं क्लिनिक डेव्हलप करू शकता. त्याच्यानंतर मसाज, तिथे पण म्हणजे लहान वयापासूनच तुम्ही जर अभ्यंग आणि उठणं या 2 गोष्टींची त्यांना सवय लावली तर नक्कीच कुठलेही, कारण ऑटिझम आत्ता सगळ्यात जास्त, म्हणजे माझ्याकडे सुवर्णप्राशनला 200 मुलं तरी असतात मिनिमम, आणि ऑटिझम मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मी पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपलं सुवर्ण इज अ मेध्य रसायन, बरोबर आहे की नाही? त्याच्याबरोबर तुम्ही काय देऊ शकता, शंखपुष्पी आहे, बच्चा आहे, यष्टी आहे, मंडूकपर्णी आहे, ब्राह्मी आहे, कल्याणक घृत सारखे इतके सुंदर, म्हणजे आपल्या आचार्यांनी इतकं छान सगळं तयार करून ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यांची थेरपी चालू असते, त्यांच्या थेरपीला किती रिस्पॉन्स असतो वी डोंट नो, रिअली वी डोंट नो. परंतु अर्ली पिकअप ऑफ साईन, ऑटिझम आई बाबांना लक्षातच येत नाही किंवा त्यांची ती मानसिकताच नसते की हा माझा मुलगा ऑटिझमनी त्रस्त आहे, किंवा तो आय टू आय कॉन्टॅक्ट करत नाहीये, मी सांगितलेल्या ह्याला रिस्पॉन्स देत नाहीये, तो त्याच्या सावलीशी जास्त खेळतोय, तो त्याच्या स्वमग्नता, तो त्याच्यामध्येच आहे. हे तुम्ही जर म्हणजे तुम्ही सुवर्णप्राशन जर सुरू केलं तर सुरुवातीपासून तुमच्याकडे तो बाळ आलेला असतो, सुरुवातीपासून तुमचं लक्ष त्या बाळाकडे हवंय, त्याचे माइलस्टोन कसे डेव्हलप होत आहेत, मग ते माइलस्टोन कसे कुठल्या महिन्यात ते डेव्हलप होणार आहे याच्यावरती तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्ही तुमचं क्लिनिक किती छान सेटअप करू शकता. म्हणजे आपण कसं झालंय ना की आयुर्वेद म्हणजे फक्त पंचकर्म, फक्त स्पाइन, फक्त स्किन असं आहे, असं नाहीये. देर आर सो मेनी, स्काय इज द लिमिट फॉर युअर सेल्फ. ओके, म्हणजे तुम्ही गर्भिणीचं करू शकता, तुम्ही मुलांचं करू शकता, तुम्ही सुवर्णप्राशनचे अतिशय उत्तम असे दाखले तुम्हाला मिळतील. सरांचंही खूप छान त्याच्यामध्ये काम आहे. सो मनोवह स्त्रोतस आणि मुलं खूप छान सांगड तुम्ही घालू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्ही छान काम करू शकता. त्याच्यानंतर टीनेज, बरोबर आहे की नाही? आता आपण गर्भिणी, बालक आणि आता टीनेज मध्ये येणार आहोत. टीनेज मध्ये त्यांचे प्रॉब्लेम तर वेगळेच असतात. टीन एज मध्ये एक्सेप्टन्स तेवढा नसतो. मी म्हणेल ती पूर्व दिशा, मला खूप कळतं, आई तुला कळत नाही. माझी मैत्रीण जी सांगेल ती पूर्व दिशा, शी इज राईट बट यू आर रॉंग. दिस इज मानसिकता. मग इथे तुम्ही काय करू शकता? इथे खोटं बोलायला सुरुवात झालेली असते, अनेक गोष्टी लपवायला सुरुवात झालेली असते, एकटेपणा आलेला असतो. माझ्या फ्रेंड सर्कलमध्येच मी जाणार, आपल्या नातेवाईकांमध्ये यायला ती तयार नसते किंवा तो तयार नसतो. स्वतःच्या दुनियेमध्ये ती जगत असतात. इथे पण तुम्ही काय करू शकता? काउन्सिलिंग, समुपदेशन इतकं सुंदर तुम्ही करू शकता आणि त्या फेजमधनं त्यांना तुम्ही बाहेर आणू शकता. मग त्यांचे छोटे छोटे तुम्ही प्रोग्राम्स घेऊ शकता, त्यांना टास्क देऊ शकता, त्यांना रियालिटी पॉझिटिव्ह वेने तुम्ही सांगू शकता. तुमच्याच वयाच्या मुलांच्या मनाच्या आत डोकवण्याचा प्रयत्न करून त्यांच्याच लँग्वेजमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये
एकाग्र होऊन, समरस होऊन चुकीच्या विचारांची मांडणी जी त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे ती ब्रेक करू शकता अतिशय कॉन्फिडेंटली, अतिशय सुंदररित्या. आणि त्याच्यानंतर त्यांचे सेशन घेऊन त्यांना टास्क देत राहायचं. इतके सुंदर रिझल्ट येतात, एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये यायला लागतो. यू आर द बेस्ट वाला ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये आणायचा की हो, फक्त तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं की हो, तू ऐकून घ्यायचंय. पेशंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस सगळं आधी ऐकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर तुम्ही रिॲक्ट करायचं. ऐकून घेऊन कुठे तुम्ही कॅटेगराईज करायचंय, हेतू परिमार्जन, कुठे काय चुकतंय किंवा कुठे ब्लॉक येत आहे किंवा आपल्याला कुठे काम करायचं. मग त्याच्या आत्ता सध्याच्या लाईफस्टाईलनुसार जंक फूड म्हणजे तुमचा अग्नी ज्यावेळेस दुष्ट असतो तो पुढच्या सप्तधातूंचं पोषण कसं करणार आहे. सप्तधातूंचं पोषणानंतरच ओज तयार होतो. ओज हे मनावरती काम करतंय, ओजावरतीच तुमच्या मनाची स्थिती आहे. सो अग्नीवरती सगळ्यात प्रथम त्यांचं काम करायचंय. जंक फूडची व्हेरिएशन तुम्ही देऊ शकता, म्हणजे तुम्ही आहार संकल्पनेवरती किती काम करू शकता. आयुर्वेदिक आहार शास्त्र आत्ता खूप जास्त त्याची गरज आहे. मी तुम्हाला फक्त आणि फक्त पोक करतीये, तुमच्या मेंदूला फक्त ट्रिगर करतीये. तुम्ही ह्याच्यावरती संशोधन करायचंय किंवा तुम्ही ह्याच्यावरती चर्चा करायची की आपण ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो. आहार संकल्पनेचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता. PCOD झालं, गर्भिणी झालं, तुमचं हृदरोग झालं, डायबेटिक झालं, एज कुठलाही आजार असू दे, कुठलाही आजार असू दे, तो आयुर्वेदानुसार तुम्ही त्याच्यावरती कसं, बिकॉज मेटाबॉलिक डिसऑर्डरच आहे ना आता सध्या, आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरच तुमच्या मनोवह स्रोतसाला दुष्ट करताय. मधुमेह झाला, रक्तदाब वाढला, थायरॉइड झालाय, पहिले दुष्ट काय होत आहे, मनोवह स्रोतस, घाबरणं की मी घाबरून जात, मला आता डायबेटीस झाला म्हणजे मला गोड खायचं नाहीये, आता मला इतकी पथ्य असणार आहे, आणि मग त्यांना ट्रिगर होतं की मला खायचंय, जे नाही करायचं ते करायचंय. बरोबर आहे की नाही. आणि म्हणूनच इथे सुद्धा तुम्ही खूप छान काम करू शकता. टीनेज मध्येच जर तुम्ही त्यांना योगाभ्यासाचा सराव करायला लावला, टीनेज मध्ये योगाभ्यास मनोवह स्रोतसावरती खूप छान काम करतात. म्हणजे तुम्ही स्वतःनी योग शिक्षक होणं किती महत्वाचं आहे. जरी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही योग शिक्षक किंवा तुम्हाला बेसिक नॉलेज ऑफ योगा असणं खूप गरजेचं आहे. अर्ध दुखणं किंवा तिच्या मनोवह स्रोतसाचं अर्ध काम तुम्ही तुमच्या योग वर्गात करता. योग वर्ग मध्ये आपण फक्त त्यांच्या बॉडीवरती काम करतो का. अष्टांग योग, अष्टांग योग आपल्याला आयुर्वेदाची इतकी छान देण आहे. सो अष्टांग योग इज द की ऑफ युअर मनोवह स्रोतस. रुग्णाला एकही मेडिसिन न लागलेले खूप सारे उदाहरणं माझ्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये आहेत. एकही मेडिसिन नाही, फक्त मेडिटेशन. त्राटक इज बेस्ट, योग निद्रा इज बेस्ट, गर्भसंवाद इज बेस्ट, गाइडेड मेडिटेशन इज बेस्ट, अवयव ध्यान इज बेस्ट, अलॉन्ग विथ युअर आसन, प्राणायाम. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं व्हेरिएशन करू शकता. सकाळची सुरुवातच खूप छान झाली तर पूर्ण दिवस छान जाणार आहे की नाही. सकारात्मकतेनेच तुमची जर सुरुवात झाली तर प्रत्येक टास्क तुम्ही चॅलेंज स्वीकारू शकता. एक्सेप्टन्स, योगाभ्यासाने काय होतं, एक्सेप्टन्स आणि लेट गो ॲटिट्यूड, इट्स ओके वाला ॲटिट्यूड. कुठल्याही गोष्टीमध्ये एक्सेप्टन्स आला की आपण पुढे जाण्याची प्रक्रिया सुरू करतो. जोपर्यंत मुझे दर्द होता है
मला दुखतंय, मी नाही करू शकत. तू कधीच करू शकणार नाहीये. तिथे तुझं मनोवा स्रोतच तू इतकं वीक आहे, तुला ती जी भीती आहे त्या भीतीतून तुला बाहेर जायचंय. त्या भीतीच्या पलीकडे खूप छान आयुष्य आहे आणि ते तुला जगायचंय. हे ज्यावेळेस तुम्ही तिला सांगू शकता आणि त्यावेळेस तिच्यामधला कॉन्फिडन्स, तिच्यामधली सकारात्मकता, आपोआप ती जर छान हॅपी हॉर्मोन्स सकाळी सकाळी जर खूप छान हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट झाले तर तिचं जाठराग्नी आपोआपच छान प्रदीप्त होणार आहे. जाठराग्नी चांगला असेल की तो सगळ्या सप्तधातूंचं पोषण सुंदर करणार आहे. त्यामुळे तुम्ही योगाभ्यास सुद्धा करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मनोबळ स्रोतसावरती खूप छान काम तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ज्या वेळेस रुग्ण येतो, म्हणजे आता आपण गर्भिणी, बालक, टीन एज आणि आता अडल्टवरती येऊ. आत्ता सगळ्या प्रकारच्या पेशंटच्या ह्याच्यानुसार किंवा आत्ताचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये मी मगाशी जसं म्हटलं की पळापळ, मला वेळच नाहीये. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी कंटिन्यू काम करत आहे. ज्यावेळेस मी रिकामा आहे त्यावेळेस मी मोबाईलवर आहे. मला संवाद करायलाच वेळ नाहीये. मला घरच्यांशी बोलायलाच वेळ नाहीये. कारण मी प्रोटोकॉल पाळतोय किंवा मी प्रोटोकॉल पाळती. कसले प्रोटोकॉल? फक्त एकमेकांशी रेस करण्याचे प्रोटोकॉल. तिने हे केलंय किंवा त्यांनी हे केलंय म्हणून मला हे करायचंय किंवा त्याच्या पुढे मला जायचंय. त्यांनी हा ग्रुप जॉईन केलाय म्हणून मला हा ग्रुप जॉईन करायचा आहे. पण अरे स्वतःच्या आत डोकवा, स्वतःच्या आतमध्ये बघा की खरंच एवढ्या ग्रुपची गरज आहे का? आपल्या मोबाईलमध्ये पण केवढे सारे ग्रुप्स असतात. प्रामाणिकपणे सांगायचं, किती ग्रुप्स तुम्ही रेग्युलर फॉलो करता, स्क्रोल करता ना? अपरिग्रह, अष्टांग योग हवाय ना? खरंच हवा आहे. आणि त्याच वेळेस ही खरी आयुष्याची किंवा सुंदर जीवन जगण्याची एक कला आहे. ती जर तुम्ही अवगत केली तरच तुम्ही पुढे छान आयुष्याचा आनंद घेऊ शकता. आयुष्य तर जगतोय आपण, प्रत्येक जण आयुष्य जगतोय, परंतु ते आयुष्य जगताना पण जर तुम्ही आनंदी असाल किंवा त्याचा आनंद तुम्ही घेणार असाल, तुमच्यामुळे त्याचा इतरांना आनंद होणार असाल, तुम्ही फुटप्रिंट बनवायचे, तुम्ही फॉलोअर बनायचं नाहीये. आणि ह्याची जी मुहूर्तमेढ आहे ती याच विद्यार्थी दशेत तुम्हाला झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा तो रुग्ण येणार आहे, आयुर्वेद आपल्याला म्हणजे खूप छान शास्त्र आहे. गेली 18 वर्ष म्हणजे 18 वर्ष ॲलोपॅथी केल्यानंतर मी आयुर्वेदाकडे वळलेली वैद्य आहे. आधी डॉक्टर टू वैद्य असा माझा प्रवास आहे. जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते कुठेच नाही. ॲलोपॅथीमध्ये एक प्रोटोकॉल आहे, तो फक्त तुम्हाला म्हणजे आपण काय करतो, कारकुनगिरी करतो, बरोबर आहे ना? आणि आयुर्वेदमध्ये आपण बुद्धीला चालना देतो. प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. जॉब सॅटिस्फॅक्शन इज देअर. तो जॉब सॅटिस्फॅक्शन कसा असतो की प्रत्येक रुग्णाला मी वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतोय. तो प्रत्येक रुग्ण वेगळा आहे. सर्दीच आहे पण ती वेगळी आहे. वातच, पित्तच, कफच, त्रिदोषच कशी आहे, वेगळी आहे. पण प्रत्येक रुग्णानुसार माझी औषधी चिकित्सा वेगळी आहे आणि तो बरा झालेला समाधान पण वेगळं आहे, बरोबर आहे? त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला जे रुग्णांवरती येतोय आपण, रुग्णांवरती येताना ज्या वेळेस आपल्याकडे रुग्ण येतो, मनोवा स्रोतस दूषित असलेले रुग्ण असतील, आजकाल सोशल मीडियामुळे खूप 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 सारे प्रॉब्लेम्स घेऊन येणारे तुमच्याकडे रुग्ण असणार आहेत. अनिद्रा, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, एक वेगळ्याच प्रकारची अनामिक भीती, खूप टॉप लेवलला
कंपनीमध्ये असणारा मुलगा, मॅम मला कामच उरकत नाहीये, किंवा माझा स्पीड कमी झालाय, किंवा माझ्या डोक्यामध्ये लवकर घुसतच नाहीये, असे सुद्धा सांगणारे मुलं आहेत किंवा मुली आहेत. सो इथे काय झालंय, पास मंडे टू फ्रायडे ऑफिस ऑफिस ऑफिस, बर्डन इज देअर, टार्गेट इज देअर इन ईच फील्ड, नॉट ओनली इन IT. आपण आहे ना सध्या खूप फोकस फक्त IT करतोय, पण कोविडच्या नंतर इवन फॉर बिझनेसमॅन प्रत्येक स्त्रीला एक वेगळा लेवलचा स्ट्रेस आहे, किंवा तिच्यावरती एक वेगळ्या लेवलचं बर्डन आहे, आणि त्या बर्डन खाली ती दबतीये. ज्यावेळेस आपण आनंदाने कोणती तरी काम करतो, म्हणजे तुम्हाला आवडीचं कुठला तरी एक सब्जेक्ट आहे, आणि त्या आवडीच्या सब्जेक्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करायला लागता, तुम्ही रात्रंदिवस तुम्ही 24 तास काम करू शकता, इतकं तो तुमचा मनाचा उभार असतो. पण तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडत आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायचं, यू विल फेड अप इन 2 hours ओनली. मग तुमचे पाय दुखायला लागतील, मग तुमचं डोकं दुखायला लागेल, तुम्हाला चक्कर यायला लागेल, तुमचं घशाला कोरड पडायला लागेल. मग त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, स्टार्ट युअर डे विथ सम एक्सरसाइज. मग ते योगच असू दे असं नाहीये, प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. एरोबिक्स असेल, झुंबा असेल, फ्लोअर एक्सरसाइज असेल, योग असेल, रनिंग असेल, वॉकिंग असेल, एनी काइंड ऑफ एक्सरसाइज. हॅपी हॉर्मोन्स आपण सिक्रीट करतोय, त्याला छान वाटतंय, त्याला फील गुड ॲटिट्यूड येतोय, आणि नंतर मग त्याची म्हणजे ही काय आहे, त्याची स्ट्रेंथ आपण वाढवतोय. मनाला काम करायला, म्हणजे आपण शारीरिक भाव ज्यावेळेस बघतो किंवा शारीरिक श्रम ज्यावेळेस बघतो, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाला लागते, ब्रेनला, ज्यांचं डोक्याचं काम असतं, जे रिसर्च मध्ये काम करतात. त्यामुळे त्यांचा डाएटही तसा हवा आहे. म्हणजे आपल्याला त्यांना सगळ्यात पहिले एक्सरसाइज वरती, व्यायामावरती फोकस करायचं. दुसरी गोष्ट, खूप ॲडिक्शन आहेत, डी ॲडिक्शन, त्याच्यावरती काम करायचं. डी ॲडिक्शन हे आत्ता सध्या लिटरली सोशल प्रोटोकॉल झालाय. तू दारू पित नाही म्हणजे तू एकदम वेडा, तू मूर्ख, क्या तू स्मोक नहीं करता है. लिटरली दीज आर द सोशल, म्हणजे देवेन असल्यामुळे ते सगळं मला कळतं, आणि योगाचे बरेचसे स्टुडंट असल्यामुळे आत्ता तर नवीन ट्रेंड आहे की लिटरली सर शिवी देऊन जर बोललं नाही मुलींनी तर ते एकदम वेड्या, हा ट्रेंड सध्या चालू आहे. सो यू हॅव टू फोकस ऑन टीनएजर्स ऑल्सो. म्हणजे हे तर माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं की तुम्ही साधं बोलताना पण शिवी देऊन बोलायचंय. आचारसंहिता कुठे गेली आहे तुमची, इथेच तुमचं सुरू होतं ना. सो यू हॅव टू फोकस. सो योगा वर्ग हा खूप खूप महत्वाचा प्रत्येक वैद्यासाठी सुरुवातीचा प्रोटोकॉल आहे. ठीक आहे, तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा, पण तुमच्या ह्याच्यामध्ये योग वर्ग आणि योग शिक्षक तुम्ही अपॉइंट पण करू शकता. सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही घेऊ शकता, पण मनोबळ स्रोतसावर ज्यावेळेस तुम्ही काम करताय त्यावेळेस नक्कीच तुम्ही योगाभ्यासाचा सगळ्यात पहिले सुरुवात इथून करायची. त्याच्यानंतर डाएटवरती. मनोबळ स्रोतस दूषित होण्याची सगळ्यात 2 मेन कारणं आहेत. ती म्हणजे तुमचं आहार रचना जी आहे किंवा आहारामधला जंक फूड. आखाड आखाड आखाड, गेला अख्खा आखाड काय खाल्लंय, आणि मग आता श्रावण. परंतु त्याच वेळेस तुम्ही थोडंसं त्याला, ठीक आहे ना आखाड पण खा, पण तर्री नका खाऊ, तेवढं चमचमीत नका बनवू. यू हॅव टू, म्हणजे तुम्ही इथे परत तुमचं आहार तज्ञ इथे तुम्ही छान बनवू शकता. सो त्याच्या मनोबळ स्रोतसावरती काम करताना व्यायाम, दुसरा आहार
अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. प्रत्येक वेळेस त्याला रोज सकाळी उठल्यानंतर एक सुविचार लिहायला सांगायचा. आले लक्षात? कुठल्याही गोष्टीत गॉसिपिंग इज द खूप छान जमतं ना सगळ्यांना आणि त्याच्यामध्ये खूप मजा येते. पण आपण काय करतो इथे? कर्म बांधतो. when we do the gossiping, एखाद्याबद्दल गॉसिपिंग म्हणजे एखाद्याबद्दल वाईट बोलणं ना, त्याच्या आपल्याला काही अधिकार नाहीये हे तुम्ही त्या रुग्णाला सांगा. मी याच भाषेत बोलते या रुग्णाशी. मी जे तुमच्याशी बोलते मी लिटरली त्याच भाषेत बोलते की नो गॉसिपिंग ॲट ऑल. गर्भिणीला तर मी स्ट्रिक्टली, सासूनी असं केलं, नंदेनी असं केलं, दिरांनी असं केलं, देराणींनी असं केलं, माझी मैत्रिणी तसं केलं, फुल क्रॉस. तुला काहीही अधिकार नाहीये कोणाच्याही आयुष्यात डोकवण्याचा. तुझं आयुष्य आहे ते तू बघ, तुझ्या आयुष्यावरती फोकस कर. डोंट इंटरफेअर अदर्स लाईफ. आपण एक बोट दुसऱ्यांकडे दाखवतो त्यावेळेस 4 बोट आपल्याकडे असतात, हे लक्षात घ्यायचंय. सो यू हॅव टू टॉक विथ देम इन दिस लँग्वेज ओनली की नो गॉसिपिंग ॲट ऑल. त्यावेळेस आपण आपले कर्म बांधत असतो. कोणालाही वाईट बोलायचं नाहीये. त्याच्यानंतर चांगलं तुला काय वाटतंय, तुला कोणाबद्दल छान वाटतंय. असतात ना की मला ह्यांचा फोन आला तर मला छान वाटतं, मला यांचा फोन आला तर मी नाही पटकन कधी ठेवीन असं होतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन इज ऑल्सो देअर. सो ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आपण ठेवत असतो त्यावेळेस वी अट्रॅक्ट द पॉझिटिव्ह वाईब्स. त्यामुळे त्यांना सांगायचं की सकारात्मक लोकांकडेच. कोणी जर तुमच्याशी वाईट बोलत असेल किंवा निगेटिव्ह बोलत असेल त्यांना काहीही बोलायचं नाही, तिथून एक्सक्यूज मी म्हणायचं आणि फक्त दुसरीकडे जाऊन बसायचं. आपण कोणाला थांबवू शकतो का? सो फक्त त्यांना तिथे थांबवायचं आहे. आणि पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस, पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस. ईच अँड एव्हरी वर्ड शुड बी पॉझिटिव्ह. नाही, नको, नाही करू शकत ह्या शब्दांचा तुमच्या एकाही सेशनमध्ये उच्चार नको. तुम्ही करू शकताय, तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही सकाळी उठलं पाहिजे, तुम्ही उठू शकताय. तुम्हाला फक्त 7 दिवस कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. 3 दिवस तुम्हाला त्रास होणार आहे, 4थ्या दिवशीपासून तुम्ही छान ते अडॅप्ट करू शकणार आहे. असं तर तुम्ही बोलू शकता की नाही? तो कॉन्फिडन्स तुम्हाला द्यायचा. म्हणजे त्यांच्या मनोवह स्त्रोतसाला तुम्ही काय देताय? आचार रसायन. आले लक्षात? त्याच्यानंतर त्याचं हेतू कुठे आहे? सगळ्यात पहिले आपण 3 गोष्टी. आपल्याला अजून तर हेतूपर्यंत आपण गेलोच नाहीये. त्याला व्यायाम करायला सांगितलाय, त्याचा डाएट मेंटेन केलाय, त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा तुम्ही पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस त्याची डेव्हलप केली आहे. आणि आता तू बोल. त्यांनी बोललाय आपल्याशी, सगळं सांगितलंय. मग आपले सगळे लॉजिक सुरू करायचे की हेतू कुठे आहे. त्याच्या डाएटमध्ये आहे, त्याच्या बिहेवियरमध्ये आहे, त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आहे, तो काय काम करतोय त्याच्यामध्ये आहे, की दैव व्यापाश्रय चिकित्सा आपल्याला वापरायची. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं आणि नंतर त्या दृष्टिकोनातून त्याच्याशी संवाद साधायचा. मग याच्याबरोबर तुम्ही अजून काय करू शकता? औषधी उपाययोजना. मग औषधांमध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये द बेस्ट सगळ्यात काय सांगितलेलं आहे? देर आर सो मेनी. मी तर एकेरी द्रव्यामध्येच खूप छान मला रिझल्ट्स मिळतात. महाकल्याण ग्रुप माझ्यासाठी रामबाण आहे. प्रत्येक पेशंटला मी महाकल्याण ग्रुप देते. शंखपुष्पी आहे, यष्टी मधू खूप छान काम करतं. अल्सरेटिव्ह कोलायटिसचे पेशंट माझ्याकडे खूप सारे आहेत. सो त्यांच्यामध्ये
म्हणजे रूट कॉज ज्यावेळेस स्ट्रेस असतो किंवा साधं तुमचं की फक्त पित्ताचा पेशंट आहे की मॅम फक्त इथे जळजळ होते, काही पण खाल्लं की नंतर दुखतं, खट्टी डकार आती है ओमेट होता है, यष्टी मधू इतकं सुंदर काम करतं. प्लेन यष्टी मधू प्रत्येक खाण्याच्या आधी मी घ्यायला सांगते. सारस्वतारिष्ट खूप छान काम करतं. मंडूपर्णी आहे, तगर आहे, अनिद्रामध्ये मी जटामांसी वापरते, तगर वापरते, खूप छान मला त्याचे रिझल्ट्स मिळतात. पादाभ्यंग सांगते, हेड मसाज सांगते, प्रत्येक दिवशी अभ्यंग सांगते. नाही झालं शक्य तर सॅटर्डे संडे. खाण्यामध्ये तूप जेवढं जास्त घेणार तेवढं चांगलं. आणि आजकाल कोलेस्ट्रॉलच्या नावाखाली डॉक्टरांनी घृतपान पूर्ण बंद केलंय. घृतपान बंद म्हणजे स्नेहबंद. स्नेहबंद म्हणजे तो आतला पण स्नेहबंद, बाहेरचा पण स्नेहबंद, मनाचा पण स्नेहबंद. म्हणजे प्रेम पण नाही, वृक्षताच वृक्षता. मग तो मनोभाव स्रोतच त्याचं दुष्ट होणार की नाही होणार? होणारच ना. त्याला स्वतःवरतीच प्रेम करता जर नाही आलं तर तो दुसऱ्यांवरती प्रेम करणार का? त्याच्या आतमध्ये स्नेहाचा ओलावा नसेल तर तो बाहेर स्नेह देणार का? सिंपल लॉजिक मध्ये त्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगायची. म्हणजे तुम्ही एकेरी द्रव्यामध्ये काय काय यूज करू शकता सांगू शकाल? एक एक ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, मंडूपर्णी, यष्टीमधू, सारस्वत खूप छान काम करतात ते सगळे. वसंत कुसुमाकर रस खूप छान काम करतात. सारस्वतारिष्ट खूप छान काम करतात. सगळ्यात छान अद्रक, शुंठी, गुळ खूप सुंदर त्याचे रिझल्ट आहे. फक्त अद्रक, शुंठी आणि गुळ याचे सुद्धा रिझल्ट खूप छान आहे. दिवसातून 3 वेळा समभाग मध्ये मी देते. रात्री झोपण्याच्या 1 तास पहिले मोबाईल बंद. वृक्षता कशी अजून आपण त्याची बघू शकतो. आपण परीक्षण, तुम्ही काल परवा झालंय ना त्यांचं परीक्षणचं, पुरीश मल आलंय लक्षात. म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतं की बद्धकोष्ठता असेल तरी मनोभाव स्रोतस किती दुष्ट आहे हे लक्षात येतं. अनिद्रा, दुपारची झोप बंद. फक्त कधी आपण झोपायला सांगतो दुपारी? म्हणजे सोपं आहे की नाहीये? फक्त तुम्हाला तुमचा अँटीना सुरळीत ठेवायचा आहे किंवा तुमचा ट्रिगर. ईच अँड एव्हरी पेशंट फक्त आलाय, घेतलाय, गेलाय नाही, त्याला ऐका. संवाद खूप महत्वाचा आहे. तुम्ही 100 पेशंट बघण्यापेक्षा 10 पेशंट बघा, 10 पेशंटचं ऐका, 10 पेशंटचं हेतू परिमार्जन किंवा तुम्ही आपल्या आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जसं हे आहे म्हणजे आपलं रोजच्या पेशंटचं जशी आपण केस टेकिंग घेतो अगदी तसंच आहे. फक्त ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, मनोवस्त होतस त्याच्या अदर ऍक्टिव्हिटीजला, डे टू डे ऍक्टिव्हिटीजला फोकस करतो. खूप चिडचिड होते मेनोपॉझल सिंड्रोम मध्ये. ते तर सगळ्यात महत्वाचं हॉट टॉपिक. तुम्ही त्याचे सुद्धा स्पेशलाइज क्लिनिक करू शकता ओनली फॉर मेनोपॉज. इस्ट्रोजन लेवल इथे आपल्या आयुर्वेदाच्या ह्याच्यातून काय असतं, सप्तधातूंचं क्षय असतो. जसं एज ग्रोज, वाताचा काळ आलेला असतो. पुन्हा इथे काय आहे, वात चिकित्सा. पुन्हा इथे अभ्यंग, बरोबर आहे. पुन्हा इथे पॉझिटिव्हिटी, कारण ती पूर्ण निगेटिव्हिटी मध्ये गेलेली असते. परत डायजेशन खराब झालेलं असतं.
कुछ भी खाती हो तो क्या होता है, गॅस बनता है. वाताचा काळ, वाताचं वय, शरीरामध्ये क्षय, असा आलेख आहे ना. म्हणजे तिथे सुद्धा तुम्ही तिला काय करू शकता, खूप सकारात्मक. पण तिचं ऐकणारच कोणी नसतं. तिथे काय असतं तिला, मुझे अचानक से रोना आ जाता है, मुझे लोनलीनेस आता है, हॉट फ्लशिंग होता है, बरोबर है कि नहीं. मुझे पूरे बदन में दर्द होता है, जखड़ते, मेरे जॉइंट सब जखड़ जाते हैं. पुन्हा तिचा या एज मध्ये फक्त तुम्ही मनावरती काम करा, ती आपोआप त्या फेज मधनं बाहेर आलेली असते. आणि उतार वयामध्ये किंवा वृद्धावस्थेमध्ये त्यावेळेस तर ते छोटं बाळ असतं, बरोबर आहे की नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा फक्त आहार आणि मनोबळ स्त्रोतच, पॅम्परिंग शुड बी देअर. घरातल्या व्यक्तींना बोलवायचं, ज्यावेळेस तुम्ही त्यांचं सुद्धा खूप छान समुपदेशन तुम्ही करू शकता किंवा त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज खूप साऱ्या ठेवू शकता. त्यांना कुठल्या तरी एका ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज ठेवू शकता. म्हणजे तुमचं पुन्हा तिथे मनोबळ स्त्रोतसावरती तुम्ही काम करू शकता. स्मृती सागर खूप छान काम करते वृद्धावस्थेमध्ये. साधं शतावरी अश्वगंधा खूप छान काम करते. त्यांची ऑलरेडी निद्रा ही कमी झालेली असते आणि मग त्यांच्याकडे वेळ खूप असतो, म्हणून त्यांना ऍक्टिव्हिटीज द्यायच्या, त्यांना एंगेज ठेवायचं. त्यांच्या चैतन्य हास्य क्लब किती खूप छान काम करतात ते लोक. फक्त त्यांना आपल्या आयुर्वेदाची जर जोड असेल तर ते अजून वेगळ्या उंचीवर जाऊ शकतात. सो मनोबळ स्त्रोतस ज्यावेळेस तुम्ही बघणार आहात त्यावेळेस त्यांना फक्त आणि फक्त सकारात्मक विचारसरणी यावरती जास्त भर द्यायचा आहे. हाऊ टू टॅकल द सिच्युएशन. प्रत्येक सिच्युएशन ही येत असते, प्रत्येक सिच्युएशन ही थांबण्यासाठी असते का, जाण्यासाठी असते ना. जे गेलेलं आहे ते गेलेलं आहे, जे पुढे आहे त्याच्याकडे आपल्याला बघणं गरजेचं असतं. सो ही सोच प्रत्येकाने आपल्या रुग्णामध्ये, ज्यावेळेस तुमच्याकडे मनोरुग्ण येतो, मनोरुग्ण केव्हा आपण कसं ओळखायचं, आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा मनोरुग्ण असतो. प्रत्येक रुग्ण. त्यामुळे एक 5 ते 7 मिनिटं त्याचं ऐकण्यामध्ये घालवा, त्याच्या नाडीवरती घालवा, त्याच्या आहारावरती घालवा आणि नंतर मग तुम्ही तो आजार ट्रीट करा. लिसनिंग इज अ स्किल. सो यू हॅव टू बी गुड लिसनर. प्रत्येक वैद्य कसा असला पाहिजे, गुड लिसनर. आणि मग तुम्ही तुमचं मोड ऑफ ॲक्शन वेगळ्या वेगळ्या तुम्ही करू शकता. मला असं वाटतं की आपण प्रश्न विचारू देत त्यांना, तुम्हाला अजून काय हवं असेल तर. कारण मला टिपिकल बोलायचं नव्हतं, म्हणून मी देवेनला आधी बोलायला लावलं की ठीक आहे, तो पण एक भाग आहेच आहे, परंतु प्रत्येक वयाच्या अवस्थेनुरूप आपण मनोबळ स्त्रोतसावरती कसं काम करतो आणि तुम्ही कशामध्ये मास्टरकी करू शकता हे मला तुम्हाला सांगायचं होतं. कारण सरांना मी विचारलं, पण मी म्हटलं तर काय मनोबळ स्त्रोतसावरती कसं बोलणार मी. पण मी प्रॅक्टिकल ओरिएंटेडच बोलू शकते, मी थेरॉटिकल खूप नाही बोलू शकत. हे सरांना मी आधीच सांगितलं होतं. तर सर म्हणे काही नाही, कारण आपलीच मुलं आहेत, तुम्ही बोला बिंदास. थेरॉटिकली ॲक्च्युली ते पुस्तकात वाचता येतच आहे. प्रॅक्टिकलीच आपल्याला गर्भिणीपासून तर वृद्धावस्थेपर्यंत मनाचा कसा विचार करायला हवा याबद्दल खरोखर मॅडमने छान मार्गदर्शन केलं. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारता येतील. फिजिकल विड्रॉसाठी बेड्यासारखं पण आपण देऊ शकतो किंवा त्यांच्या अग्नीवरती काम करून, म्हणजे आता वॉमिटिंग खूप होतात मग त्यांना, मग तिथे आपण
सत्व पपाचे म्हणजे ती चिकित्सा तर आपण वापरतोच, परंतु त्याचं डाएट हा मधुर रसात्मक जास्त द्यायचा. मधुर रसात्मक ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस ग्लानी थोडीशी आपोआप येतेच. मधुर रसाने ग्लानी येते हे आपल्याला माहितीच आहे. तगर पण तुम्ही वापरू शकता. त्यामुळे जटामांसी पण खूप छान काम करतो. बेडा तर उत्कृष्ट काम करतो. मी निर्विकारमध्ये प्रत्येक पेशंटला आपण एक पथ्य पेपर देतो. त्याचा पहिला शब्द काय कोणी वाचला? तुम्ही आता 8 दिवस झाले इथे येत आहे ना, प्रत्येक पेशंटला आपण एक पथ्य पेपर देतो. त्याचा पहिला शब्द त्या पथ्य पेपरचा काय आहे? हीच तुमची वेळ आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही यू आर द ब्लेस्ड वन की तुम्हाला निर्विकार इंटर्नशिपसाठी मिळालेलं आहे. सो प्रत्येक गोष्ट करताना अतिशय काळजीपूर्वक आणि उत्कंठ हो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कस बघून करायचंय. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता. काय आहे बरं वाचला कोणी? बेसिकली इथून पुढचा जो काळ आहे हे बेसिक लक्षात घ्या. इथून पाठीमागचा सुद्धा अष्टांग हृदय सुरू करताना रागादी रोगान सुरू केलंय. आजाराचं नाव कुठं चाललं नाही. पहिलं राग इथून सुरुवात झाली आहे. तर तुमच्या हे लक्षात यायला हवं की आपल्याला मानसिकता ह्या विषयावर किती काम करायला हवं. आजार आणि त्याचं औषध असं तर आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. मग तुमची गरज काय? बरोबर ना. मला काविळीची लक्षणं दिसतात. आता कावीळ टाकली की त्याची लक्षणं येतात. त्या लक्षणांच्या पुढे औषधं येतात. मग तुमची गरज काय? तुम्ही टाकून बघा नेटवर. आत्ता पण थायरॉइड टाका, त्याच्या पुढचं टाका. कावीळ तर साधा झाला असं मी म्हणेल. थायरॉइड टाकून बघा, त्याची लक्षणं आणि त्याची औषधं अशी नेटवर येतात. तरी पण एवढे सगळे हॉस्पिटल्स चालले आहेत, तरी पण एवढे सगळे कन्सल्टंट काम करतायत. मग हे कशासाठी काम करतायत? आणि असं आहे का औषधांचे रिझल्ट येत नाहीत असं तुम्हाला वाटतंय का? लोकांना तुमच्याकडं फक्त बोलायला यायचं असतं. आणि क्लिनिक, दवाखाना किंवा हॉस्पिटल्स हे त्याचं एक माध्यम आहे. हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार नाही. एखाद्या आजाराचा व्यक्ती माझ्याकडे का आला पाहिजे? बरोबर ना. जर एखाद्या ठिकाणावरून राहणारा व्यक्ती कावीळसाठी औषध त्याच्या गावात घेऊ शकत असेल, उद्या प्रत्येक गावात अनेक आयुर्वेदिक वैद्य होणारच आहेत. पण तो तुमच्याकडे का आला पाहिजे? त्याच्यासाठी तुम्हाला तुमची स्पेशालिटी अपेक्षित आहे. स्पेशालिटी कशा संदर्भातली? काउन्सिलिंग संदर्भात. मी माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना नेहमी सांगत, मी सेकंड इयरला फक्त 6 महिने मॅडम एका ॲलोपॅथी डॉक्टर्सकडे फक्त काउन्सिलिंग शिकायला जायचो. मी एक सुद्धा औषध बघायचं नाही त्यांचं, कारण त्यांच्याकडं प्रचंड गर्दी असायची. पण त्या औषधांना तेवढा महत्त्व द्यायचं नाही, पण त्या पेशंट्सला समजून मात्र फार छान सांगायचे. तुम्ही आजही बघता वेल नॉन कन्सल्टंट्स असतो, पण तो पेशंटशी बोलत नाही. त्याच्यामुळं अनेक पेशंट त्याच्याकडे जात नाही. पण एक सर्वसाधारण कन्सल्टंट असतो, पण तो पेशंटला वेळ देतो, पेशंटशी बोलतो, त्याच्याकडे अनेक गर्दी राहताना दिसते. त्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त काय शिकलं पाहिजे तर काउन्सिलिंग सगळ्यात जास्त शिकली पाहिजे. इथं जर मी सकारात्मक दृष्टिकोन असा शब्द लिहिला असेल तर तो आपण त्या रुग्णाच्या गळी उतरवला पाहिजे. मॅडमने आता तेच सांगितलं तुम्हाला की सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय हे जर तुम्ही पेशंटला सांगितलंच नाही, हा तुझा आजार आहे, हे तुला औषधं घ्यायची आणि ते घेतली की 15 दिवसांनी येऊन दाखव, असं जर एकदम प्रॅक्टिकल बोललो तर तो पेशंट पण प्रॅक्टिकल होतो आपल्याला. मग एवढ्या औषधांचे एवढे रिझल्ट का नाही आले असं तुम्हाला 15 दिवसांनी विचारणार तो. पण जर तुम्ही त्याच्या मनापर्यंत पोहोचलेला असाल, जर त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचलेला असाल, सूर्यवंशी सरांनी पण परवा खूप छान सांगितलं, हृदय आणि उरोहृदय आणि शिरोहृदय याचा संबंध काल परवा पण एका पेशंटला कोणी खाली असेल तर बघितलं असेल, त्या पेशंटला जसं मी समजून सांगितलं की माझं डोकं धरल्यासारखं वाटतंय. जर तुमचं मन तुम्ही प्रचंड त्रासाने, ताणाने आकुंचन करून घेतलेलं असेल तर तुमचे हातापायाच्या, तिच्या एक लक्षण होतं तिचं, हातापायाच्या नसा ओढल्यासारख्या वाटतात.
मी त्यांना म्हटलं तुमचं आत्ता मनाची अवस्था काय? ती म्हटली ओढल्यासारखी आहे, ताणल्यासारखी आहे. म्हटलं मग त्याच्यामुळे ते पायाकडे गेलेत. म्हणजे तुम्ही ज्या रुग्णाची जी लक्षणं आहेत ती मनाशी कुठंतरी संबंधित करण्याचा प्रयत्न करा, ते थोडंसं अजून सोपं जाईल. म्हणजे पेशंटचं डोकं दुखतं याचा अर्थ त्याच्या हृदयातून डोक्याकडे जाणारा रक्ताचा प्रवाह कुठंतरी हॅम्पर होतोय. मग त्याचं कारण कुठंतरी मनाशी संबंधित आहे का, हे पहिलं पेशंटशी रुग्णाशी बोला. म्हणजे आपण जे टेक इन ग्रँटेड घेतो ते नका घेऊ. मानसिकता हा पुढचा भविष्यातला सगळ्यात मोठा उद्रेक आहे, म्हणजे वादळच येते. म्हणजे तुम्ही ज्यांची मानसिकता सांभाळू शकाल ते तुमचे, ज्यांची मानसिकता सांभाळू नाही शकाल ते तुमचे नाहीत. आणि तुमची स्वतःची मानसिकता सुद्धा सांभाळणं फार गरजेचं आहे. आज जे आपण बघतो अनेक वैद्य स्ट्रगलिंग फेजमध्ये जे आहेत ना, त्यांच्याकडं व्हिजनच नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण ज्याच्याकडे व्हिजन आहे त्याला स्ट्रगलिंग नसतंच, त्याला कामच एवढं असतं की त्याला करायला, म्हणजे ओपीडीत बसलं तरी एवढं काम असतं की त्याला करायला तो काय असं स्ट्रगल करायची गरजच नाही. कारण त्याचा प्रत्येक पेशंट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट ही त्या अनुषंगानेच असते. आणि आपण जे करतो ते आपण रुग्णांमध्ये त्याच पद्धतीने बिंबवलं पाहिजे. तुम्ही खालून वरती येताना सुद्धा मी हा संदेश देत आलो. म्हणजे पेशंट जाताना सुद्धा त्याच्या लक्षात आलं पाहिजे, यार सरांनी मला सकारात्मक दृष्टिकोन इथं पण सांगितलाय, मी येताना पण वाचलाय. खाली जर तुम्ही बघितलं असेल एक हरी करी वरी याचा एक बोर्ड लावलेला आहे. अनेक रुग्णांना ते फार ॲप्रिशिएट होतं. हे छोटे छोटे, म्हणजे आता मी त्याला प्रत्येकाला सांगणार नाही बसणार तुझा आजार हरीने झालाय, तुझा वरीने झालाय, करीने झालाय. आपल्या संबंधित जरी त्यांनी बघितलं, आजूबाजूला जरी बघितलं तरी त्याला तो एक मानसिक समाधान. आता मॅडमने आमच्या छान एक उपक्रम सुरू केला, पालकत्व टीप. त्याच्याबरोबर त्यांनी केशरी गंध लावण्याचं पण एक छान सुरू केलं. मग रुग्ण आल्यावर पहिला त्यांचं लक्ष वैद्याकडे जात असतं आणि त्या वैद्याच्या टिळ्याकडे जात असतं. म्हणजे त्यांना ही जाणीव होते, अरे हा वैद्य स्वतःच कुठेतरी सात्विक आहे, कुठेतरी समाधानी आहे, कुठेतरी हे आपोआप जातं. आपण सांगायची गरज नाही, आपण नसलो तरी पण, नॉट नेसेसरी आपण असायलाच पाहिजे. तरी सुद्धा त्यांची मानसिकता काय की हा मला चांगलं करू शकेल, हा मला चांगला सल्ला देऊ शकेल, हा मला चांगलं मार्गदर्शन करू शकेल, कारण याच्याकडे काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक डॉक्टरच्या डोक्यावर टिळा नसतो ना. तसंच आम्ही स्टाफला पण मॅडम हे सुरू केलं, सगळ्या स्टाफने गंध लावायचं. म्हणजे अनेक याच्यातून व्याख्यानातून आपण ऐकतो, पण मग ती एक सात्विकता आपल्याकडे येते. आणि ती सात्विकता आली की लोकांचं, तुम्ही म्हणता ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते इथून सुरू होतं. त्यामुळे मानसिकता कशी सांभाळता येईल याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहा आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये निश्चित फायदा होईल. आणि मॅडमनी खरं खूपच शॉर्ट ड्युरेशन्समध्ये आणि एकदम प्रॅक्टिकल की बाबा काय केलं पाहिजे, म्हणजे किती स्कोप आहे याच्यामध्ये मानसिकतेमध्ये पण, आणि काय केलं पाहिजे एक्झॅक्टली कोणत्या स्टेप्सला. म्हणजे लहान मुलं आलं तर काय मानसिकतेचा विचार केला आहे, गर्भाशयाचा काय केला पाहिजे. तर त्याबद्दल मॅडमचं मनापासून धन्यवाद. मी सारिका मॅडमला विनंती करतो की मॅडमचं छोटं असं गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करायचा. सरांना एकच सांगेल की त्यांनी आता जे गंधाचं सांगितलं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मर्मावरती ट्रिगर करताय. गंध फक्त दिसण्यासाठी आहे का? म्हणजे मर्म चिकित्साच आपण सुरू करतोय, हो की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपलं जे आधुनिक आणि पारंपरिक, त्या प्रत्येक पारंपरिकतेला एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे. फक्त ती व्हिजन आली पाहिजे की हो, आता सर म्हटले की आपण सात्विकता आणतोय, पण तुम्ही कुठे मर्मावरती काम करताय, तुमच्या स्त्रोतसावरती काम करताय. सो ती आपोआप येणार आहे, ती तुमच्या ॲटिट्यूडमध्ये आपोआप जाणार आहे. जसं ते फक्त आणि फक्त म्हणजे टिक्की, तर तुमचा अपिअरन्स कसा आहे, तुम्ही बसता कसं आहे. युअर चेस्ट शुड बी वाईड अँड ओपन वेन यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ युअर पेशंट. तुम्ही सांगताय त्याला रोज योग करा आणि तुम्ही जर असं बसलं तर नो वे. You have to follow each and every step first yourself, then you have to write, means you have right to say something to your patient. So application is most important. ऍक्च्युली मुलांना पण मी लावते ना मॅडम सकाळी. म्हणजे एक दिवस जरी मी चुकून